महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर तर भारतभर अनेक वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत। त्यातच आपण ठाण्यातील पडवळनगर या विभागामध्ये आहोत आणि याच ठिकाणी देखील आज महाशिवरात्रीनिमित्त सामुदायिक शिव अभिषेक व नामजप सोहळा हा गणपत ठकुजी काळे यांच्या माध्यमाच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। गेले 41 वर्ष संपूर्णपणे हा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला असून आपण पाहतोय सुंदर या ठिकाणी शिव जी शंभूची मूर्ती आहे त्यासोबतच पिंड आहे ती देखील सजवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी 12 ज्योतिर्लिंगांचं सुंदर या ठिकाणी डेकोरेशन आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। आज सकाळीच या ठिकाणी एकत्रित नामजप सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडला आणि सुंदर अशी सजावट या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेले 41 वर्ष हा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात येत असून याच विभागातील अनेक जण आहेत ते या ठिकाणी येऊन या शंकराचं भगवान शंकरांचं दर्शन देखील या ठिकाणी घेतात। आपल्यासोबत महेश काळे या कार्यक्रम संपूर्ण आयोजित करतात। दादा काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि किती वर्ष झाली कशा संकल्पनातून हा कार्यक्रम आहे तो राबवला जातो? गेली 41 वर्ष आपण श्री कैलासवासी गणपत ठकुजी काळे काका यांच्या मार्गदर्शनाने करत आहोत आणि काल 14 फेब्रुवारी 2024 पासून होम हवन व नंतर आज सकाळी सनाईच्या वादनाने हे करून आपण सुरुवात केली। त्यानंतर अभिषेक व भजनांचा विविध कार्यक्रम व उद्या महाप्रसाद होईल असं कार्यक्रम असतो। अनेक जण या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात, मुख्यमंत्री देखील उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी येत असतात, काय सांगा? सगळेच पहिल्या पूर्वीपासून दिघे साहेबांपासून हे चाललेली आलेली परंपरा आहे। स्थानिक नगरसेवक आमदार साहेब सगळ्या पक्षाचे विविध मान्यवर येत असतात आमच्या इकडे। सगळ्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद असतो, सगळे समाजाचे लोक येत असतात। अनेक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात त्यानिमित्ताने यावर्षी असा दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम होतो पण आग्रा वेगळा। अनेक नागरिकांना अनेक मंदिरांमध्ये लांब लांब जाता येत नाही आहे, तोच उपक्रम तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देताय? हो, मोठ्या प्रमाणात इथे मोठ्या प्रमाणामध्ये यज्ञाचा कार्यक्रम होत असतो, अभिषेक होत असतो। त्यानिमित्ताने सर्व येऊन उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवतात। आपण पाहतोय अनेक तरुण देखील या ठिकाणी आहेत जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतात। अनेक तरुण आपल्याला पाहायला मिळतात, अनेक लोक आहेत ज्यांना लांब मंदिरात असेल किंवा 12 ज्योतिर्लिंग फिरता येत नाही आहे, त्यांच्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। काय संकल्पना होती या संपूर्ण मागे? चांगली संकल्पना होती, सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला होता तरुण पिढीचा, त्यामुळे प्रोग्रामाला साथ भेटली आहे प्रत्येक तरुण पिढ्यांची। दिघे साहेबांच्या पासून हा कार्यक्रम तुम्ही करताय, यंदाच्या वर्षी देखील आहे, उपमुख्यमंत्री देखील येणार, काय बघू आता त्यांच्या काही श्रण भेटले तर चांगले भेट होती जातील। आपण पाहिलं तर होम हवन सोहळा देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसेच भजन मंडळी आहेत, महिलांचं भजन आहे ते देखील या ठिकाणी करण्यात येत असून यंदाच्या वर्षी 12 ज्योतिर्लिंगांची संपूर्ण थीम आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे, जो संपूर्ण सोहळा आहे तो आज म्हणजेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यातील पडवळनगर या विभागामध्ये पार पडतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय कुडाळकरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।